Good morning, all of you. TYBA पेपर नंबर 4 ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. आणि आताचा जो पेपर नंबर 7, तर पेपर नंबर 7 आणि 4 दोन्हीचा म्हणजे 20 तारखेला म्हणजे परवा जो पेपर तुमचा होणार आहे तर तो सेमच असणार आहे. म्हणजे कन्फ्यूज होऊ नका. 20 तारखेला जो पेपर असणार आहे तो तुमचा जुना पेपर नंबर 4 होता आणि आता त्याला पेपर नंबर 7 म्हणतात. तर मागच्या काही लेक्चरमध्ये मी तुम्हाला या मायक्रो इकॉनॉमिक्स ज्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असं म्हणतात, तर या पेपरमध्ये काय विचारलं जातं, कसा अभ्यास करावा, या सर्व गोष्टींचा आपण विचार करत होतो. आज मी तुम्हाला हे पूर्णतः आपल्या पेपर नंबर 4 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, उत्तरं कशी लिहावीत हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर याच्यामध्ये आपल्या विषयाचं नाव आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्र. त्याच्यामध्ये काय आहे, एकूण 4 युनिट आहेत. मॉड्यूल 1, 2, 3, 4. प्रत्येक मॉड्यूलमधून कमीत कमी तुम्हाला मी किती सांगितले, 12 प्रश्न. कमीत कमी 12, जास्तीत जास्त 13. असे एकूण तुम्हाला हे 50 प्रश्न असतील. 50 पैकी कुठलेही तुम्हाला 40 लिहायचे आहेत आणि एकूण 60 मार्काचा पेपर असेल. आणि तुम्हाला पासिंगसाठी जवळजवळ 23 मार्क पाहिजेत. 23 मार्क जर असतील तुम्हाला तर तुम्ही या पेपरमध्ये पास व्हाल. तर इथे जे आहे की आपल्याला पहिला युनिट आहे त्याचं नाव मोनोपॉली, मक्तेदारी ज्याला असं म्हणतात. तर याच्यामध्ये 12 प्रश्न असणार आहेत. काय प्रश्न असतील, कशा प्रकारचे, तुम्हाला थोडक्यात सांगतो. MCQ टाईप असते, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न. जसं की मक्तेदारी बाजारामध्ये टिंब विक्रेते असतात. मक्तेदारी म्हणजे असा बाजार जिथे फक्त एकच विक्रेता असतो, एकच. लक्षात ठेवा, मक्तेदारी बाजारामध्ये मग खाली 4 पर्याय असतील, 1, 2, 3, 4. त्यापैकी एकच विक्रेता हा पर्याय तुम्हाला लिहायचा. मक्तेदारीमध्ये मागणी वक्र कसा असतो, तर असा खाली जाणारा मागणी वक्र असतो. असा का असतो, कारण जेव्हा किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते आणि जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी कमी होते, म्हणून हा मागणी वक्र खाली जाणारा असतो. इथे मक्तेदारीची जी वैशिष्ट्य आहे ते तुम्ही पाठ करून घ्यावे असते. जसं की मक्तेदारीमध्ये पेढी आणि उद्योग संस्था हे दोन्ही एकच असतात. दोघांमध्ये काही भिन्नता नसते, लक्षात ठेवा. मक्तेदारीमध्ये फक्त एकच विक्रेता, एक विभिन्न जिनसी वस्तू कशी असते, विभिन्न जिनसी असते. हे जे वैशिष्ट्य आहे ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे आहे की सोर्सेस, मोनोपॉलीचे उगम. मोनोपॉली का प्राप्त होते, मग एखाद्या समजा कंपनीला असं सांगितलं की दगडी कोळसा काढण्याचं काम फक्त एकच कंपनीला दिलं तर त्या कंपनीला काय होते, मक्तेदारी प्राप्त होते. मक्तेदारीमध्ये लक्षात ठेवा की ज्या विक्रेत्याला त्याला वाटेल तेवढी तो किंमत आकारू शकतो, कारण बाजारामध्ये स्पर्धक असतात का, नाही. बाजारामध्ये फक्त एकच विक्रेता असतो. तर अशा प्रकारे सोर्स, उगम, म्हणजे मक्तेदारी एखाद्या कंपनीला का प्राप्त होते, कशी प्राप्त होते. याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की नैसर्गिक साधन संपत्तीवरती एखाद्या कंपनीचा कंट्रोल असू शकतो. एखादी नवीन तंत्रज्ञान फक्त त्याच कंपनीला माहीत आहे, तर हे तंत्रज्ञान जे आहे ते पण एक मक्तेदारीचा एक स्रोत आहे. अजून पेटंट असतं, ट्रेडमार्क असतो. तर हे सर्व मक्तेदारीचे स्रोत झाले. आता किंमत, उत्पादन आणि नफा हे मक्तेदारीमध्ये कसा, तर ही जी आकृती आहे ही मागणी वक्र आहे. या ठिकाणी जर आपण समजा त्याचा एकूण हा टोटल कॉस्ट आणि हा तुमचा मार्जिनल कॉस्ट वगैरे, तर अशा प्रकारे की दोन्ही उत्पादन निश्चित, मक्तेदारीमध्ये उत्पादन निश्चित कसं होतं, तर या दोन्ही पॉईंट जिथे छेदतात, इक्विलिब्रियम ज्याला म्हणतात, इथे आपल्याला
समतोल साधलेला दिसून येतो. आता समतोल म्हणजे काय? समतोल म्हणजे एक अवस्था की ज्या ठिकाणी महत्तम नफा असतो आणि कंपनी एका विशिष्ट लेवलला अशी काय असते, स्थिर राहते. त्याच्यावरती जास्त कामगार वाढवत नाहीये, उत्पादन पण वाढवत नाही, जिथे कंपनीला महत्तम नफा मिळतो. पुढे जाऊया की किंमत भेद, प्राइस डिस्क्रिमिनेशन. आता तुम्हाला हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो फिलअपमध्ये की किंमत भेद हे टिंब बाजारामध्ये वैशिष्ट्य आहे. कुठल्या बाजाराचं वैशिष्ट्य आहे बरं? तर मक्तेदारीचं. लक्षात घ्या, मक्तेदारीला आणखी एक नाव आहे ज्याला एकाधिकार असं म्हणतात, मक्तेदारी. तर अशा प्रकारे की म्हणजे किंमत भेद म्हणजे काय की एकच वस्तू वेगवेगळ्या बाजारामध्ये वेगवेगळ्या किमतीला विकणं. उत्पादन खर्च सारखाच आहे, पण एकच वस्तू वेगवेगळ्या बाजारामध्ये वेगवेगळ्या किमतीला विकणं म्हणजे किंमत भेद असं म्हणतात. तर किंमत भेदाच्या 3 पायऱ्या किंवा 3 असे आपण श्रेण्या म्हणता येतील. पहिली श्रेणीमध्ये काय असतं, या सर्व ज्या श्रेण्या आहेत ह्या पिगू नावाचा एक अर्थतज्ञ होऊन गेले, त्या पिगू नावाच्या अर्थतज्ञाने या 3 श्रेण्या सांगितलेल्या आहेत. पहिली श्रेणी याच्यामध्ये काय की जो उत्पादक असतो तो उपभोक्त्याचं संतोषाधिक्य, ज्याला कंझ्युमर सरप्लस म्हणतात, ते सर्व तो काढून घेतो. जेवढी किंमत जो द्यायला तयार असतो तेवढी किंमत तो त्याच्याकडनं घेतो, याला म्हणतात प्रथम श्रेणीचा मूल्यभेद. द्वितीय श्रेणी, लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे की द्वितीय श्रेणीमध्ये काय आहे की सेकंड डिग्री ऑफ प्राइस डिस्क्रिमिनेशन. याच्यामध्ये काय असतं की इथे उत्पादक जो आहे तो वेगवेगळे ग्रुप बनवतो, गट तयार करतो. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की वेगवेगळे गट कुठल्या श्रेणीमध्ये, कुठल्या श्रेणीच्या किंमत भेदामध्ये केले जातात? तर द्वितीय श्रेणीच्या याच्यामध्ये केले जातात. गट म्हणजे जसं की लोअर क्लास, अपर क्लास. रेल्वेमध्ये जसं आपण म्हणतो की फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असतं. आणखी आपण याचं म्हणतो काय, आपल्या लाईटचं, की समजा लाईटचं बिल हे कंपनीसाठी वेगळं, घरच्या वापरासाठी वेगळं असतं, त्याला म्हणतात सेकंड डिग्री. आणि थर्ड डिग्रीमध्ये पुन्हा एकदा त्याचं काय, सब मार्केट केले जातात. सब मार्केट आणि छोटे छोटे असे भाग करतात आणि त्या भागातून पूर्णतः तेवढी किंमत ती काढून घेतात. तर याला म्हणतात किंमत भेद. प्राइस पॉलिसी टुवर्ड्स मोनोपॉली. मक्तेदारीबद्दल सरकारची काही धोरणं आहेत, तर ते देखील आपण बघता येतील आपल्याला की सरकारने कधी किंमत कमी करतं. जीएसटी असेल, जीएसटीचा फुल फॉर्म काय आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे पहिल्या युनिटमधून तुम्हाला 12 प्रश्न. तर सेकंड युनिट बघूया की बेसिक्स ऑफ गेम थिअरी. गेम थिअरी म्हणजे ज्याला खेळ सिद्धांत असं म्हणतात. खेळ खेळ सिद्धांत. खेळ सिद्धांत म्हणजे काय की याच्यामध्ये काय असतं की खेळाच्या मार्फत अर्थशास्त्राचा अभ्यास. म्हणजे इथे न्यूमन आणि मॉर्गनस्टन हे अर्थतज्ञ तुम्हाला नावं लक्षात ठेवावी लागतील, ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की खेळ सिद्धांत ही संकल्पना टिंब यांनी मांडली. तर न्यूमन आणि मॉर्गनस्टन यांनी मांडली. त्यांनी काय सांगितलं बरं, बाजारामध्ये ना की हे जे विक्रेते असतात, विक्रेते फक्त सेलर्स, हे विक्रेते काय करतात, एकमेकांमध्ये स्पर्धा ही खेळाप्रमाणे करत असतात. समजा एखादा किंमत वाढवतो, दुसरा कमी करतो, दुसरा वाढवतो. ही जी रिॲक्शन चालू असते, प्रतिक्रिया चालू असते, त्याला त्यांनी काय नाव दिलं, खेळ सिद्धांत. इथे त्याच्या काही संकल्पना आहेत त्या आपण अभ्यासूया आता. प्रिझनर्स डिलिमा म्हणजे कैद्यांची कोंडी. एक साधारण उदाहरण दिलं त्यांनी की 2 कैदी आहेत, तर त्या 2 कैदी म्हणजे त्यांनी चोरी केलेली आहे, एकाने चोरी केलेली आहे, पण दुसऱ्याला फक्त चोरी त्याने केलेली असू शकते यासाठी त्याला अटक केलेलं आहे. तर यावेळी काय करतात पोलीस, त्या दोघांचं क्रॉस चेक करतात, कोण कबूल करतो, कोण ना कबूल करतो. एकाने समजा ना कबूल केलं तर काय होईल, ना कबूल केलं तर काय होईल, दोघांनी ना कबूल केलं तर काय होईल, हे सर्व जे आहे त्यांनी एक अशा तक्त्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. त्याला म्हणतात फलनिष्पत्ती पत्रक. काय म्हणतात, फलनिष्पत्ती पत्रक, पे ऑफ मॅट्रिक्स. पुढे डॉमिनंट स्ट्रॅटेजी इक्विलिब्रियम म्हणजे प्रबळ व्यूह समतोल. प्रबळ व्यूह म्हणजे काय की एखाद्या विक्रेत्याने कुठलीही त्याने समजा व्यूहरचना अवलंबली तरी देखील त्या विक्रेत्याकडे असलेल्या पर्यायांची विविध साखळी, याला म्हणतात प्रबळ व्यूहरचना. म्हणजे
दुसऱ्याने किती किंमत कमी करू दे, आपण देखील तेवढी कमी करू शकतो, याला म्हणतात प्रबळ व्यूह. नंतर आहे बॅटल ऑफ सेक्सेस गेम. म्हणजे इथे खेळ सिद्धांताची एक थोडी बेसिक संकल्पना आहे. पुढे नॅश समतोल. नॅश समतोल म्हणजे समोरच्या विक्रेत्याने कुठलाही निर्णय घेतला तरी पण आपण प्रभावी निर्णय घेऊ शकतो. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पर्यायांची साखळी, ज्याला म्हणतात नॅशचा जॉन नॅश एक अर्थतज्ञ होऊन गेले, त्यांचा समतोल असं म्हणतात. गेम ट्री. खेळाचे वृक्ष किंवा झाड असं म्हणता येईल, की खेळ कशा प्रकारे वाढत जातो हे याच्या मार्फत दाखवले जाते. तर अशा प्रकारे सेकंड मॉड्यूल मधून तुम्हाला हे अशा प्रकारे एकदम बेसिक प्रश्न विचारला जाऊ शकतात. तिसरं खूप महत्वाचं ओलिगोपोली, ज्याला मराठीमध्ये आपण अल्पाधिकार असं म्हणतो. तर इथे तुम्हाला अल्पाधिकाराचा अर्थ, अल्पाधिकाराची वैशिष्ट्ये, मागणी वक्र कसा असतो त्याचे काही सिद्धांत, हे सर्व अभ्यासावे लागते. जसं अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्या बाजारामध्ये अल्प विक्रेते असतात. अल्प म्हणजे किती? एकापेक्षा जास्त, 20 पेक्षा कमी. तर अल्पाधिकार बाजाराची मग वैशिष्ट्ये की कमी विक्रेते असतात, एक जिन्सी किंवा विभिन्न जिन्सी वस्तू असू शकते, आणि मागणी वक्र खूप महत्वाचा. इथे अल्पाधिकार बाजारातील मागणी वक्र हा किंक असतो. किंक म्हणजे काय? बाकदार मागणी वक्र असतो. याचा इथे बघता तुम्ही की हा एक कमी लवचिक भाग आहे, वरचा भाग हा काय असतो? जास्त लवचिक. तर इथे पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की या बाकदार मागणी वक्रातील वरचा भाग टिंबटिंब असतो, खालचा भाग टिंबटिंब असतो. तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. हा जो बाकदार मागणी वक्र हा सिद्धांत कोणी मांडला, ज्याला किंक डिमांड कर्व म्हणतात, तर पॉल स्विझी हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं की पॉल स्विझी यांनी हे बाकदार मागणी वक्राचा सिद्धांत मांडला. का बरं बाकदार मागणी वक्र? त्याला कारण हे आहे की किंमत स्थिर असते, कॉन्स्टंट. जरी आपण इथे समजा इथे दोन ऍक्च्युअल मध्ये मागणी वक्र आहेत, पण दोघे पण एकच किंमत आकारतात. याला म्हणतात किंक डिमांड कर्व. पुढे कुर्नोचे प्रतिमान, कुर्नो म्हणतात. आता हे बरेच सारे प्रतिमान आहेत, ते तुम्हाला थोडक्यात लक्षात घ्या, सांगतो मी तुम्हाला. कुर्नोचे प्रतिमान म्हणजे या प्रतिमानामध्ये काय सांगितलेलं आहे की दोन विक्रेते आहेत. किती विक्रेते बरं? तुम्हाला पुन्हा प्रश्न येईल फिलअप मध्ये की कुर्नोच्या प्रतिमानामध्ये टिंब विक्रेते असतात. किती विक्रेते असतात बरं? फक्त 2. तर 2 विक्रेते शेवटी त्यांचा समतोल कुठे साधला जातो की एकूण उत्पादनाच्या ते 2/3 एवढं ते दोघे उत्पादन घेतात. एकूण उत्पादनाच्या 2/3 एवढं ते उत्पादन घेतात, तेव्हा तिथे समतोल प्राप्त होतो, असं कुर्नो यांनी सांगितलेलं आहे. पुढे की चेंबरलिनचं प्रतिमान. चेंबरलिन यांनी सांगितलं की चेंबरलिनने 2 विक्रेते आहेत, ते आपापसामध्ये कशी स्पर्धा करतात, त्यांना किती नफा प्राप्त होतो, समतोल कसा चालला जातो, हे या चेंबरलिनच्या प्रतिमानामध्ये सांगितलेलं आहे. बर्ट्रँडचं प्रतिमान पुन्हा तसंच आहे की 2 विक्रेते आहेत, दोघे जण कसा एकमेकांना किमतीतील बदलामुळे ते कसे रिॲक्शन देतात. एजवर्सचं पण तसंच आहे की कशा प्रकारे रिॲक्शन देतात, हे यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही सर्वात जास्त हायलाइट कुर्नोच्या प्रतिमानावर करा, चेंबरलिन, किंग, आणि हे शेवटचे 2 ही खूप महत्वाचे. काय बरं? कॉल्युजन. ज्याला कॉल्युजन म्हणजे काय की म्हणतो संगनमत. लक्षात ठेवा, संगनमत म्हणजे काय की अल्पाधिकार बाजारामध्ये विक्रेते हे काय करतात? संगनमत करतात. संगनमत म्हणजे की दोघे एकत्र येऊन विशिष्ट किंमत ठरवतात. या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण देतो की आंतरराष्ट्रीय लेवलला ओपेक नावाची संघटना आहे, OPEC, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, म्हणजे खनिज तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना. याच्यामध्ये पूर्ण गल्फ कंट्रीज येतात, सौदी, इराक, इराण वगैरे सर्व येतात. या सर्वांनी एकत्र येऊन एक गट बनवलेला आहे. दॅट ग्रुप इज अ पार्ट ऑफ द ओलिगोपोली. या ओलिगोपोली मार्केटचा म्हणजे मग ते अल्पाधिकार बाजाराचा हा एक प्रकार आहे की कार्टेल म्हणजे काही विशिष्ट कंपन्या एकत्र येऊन स्वतः सर्व मेंबरच्या फायद्यासाठी वस्तूची किंमत ठरवतात, वस्तूचे उत्पादन किती घ्यावं हे ठरवतात. तर याला म्हणतात संगनमत, कार्टेल.
तर पुन्हा आहे पुढे प्राइस लिडरशिप म्हणजे किंमत नेतृत्व. तर किंमत नेतृत्व म्हणजे काय, समजा बाजारामध्ये 3 कंपन्या आहेत. 3 कंपन्यांपैकी एका कंपनीला काय दिलं जातं, नेतृत्व. त्याला सांगितलं जातं की तुम्ही यू आर द लीडर, बाजारातले जो कोण आहे लीडर आहे, तू जसे सांगणार तसं आम्ही वागणार, त्याने जशी किंमत ठरवली त्यानुसार आम्ही किंमत ठरवतो, याला म्हणतात किंमत नेतृत्व. तर या किंमत नेतृत्वाचे 4 वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपल्या नोट्समध्ये बघून घ्या. प्रभावी प्रभावी उद्योग संस्थेद्वारे किंमत नेतृत्व असेल. आणखी बारोमॅट्रिक बारोमॅट्रिक फर्मद्वारे किंमत नेतृत्व असेल. असे वेगवेगळे 4 प्रकार आहेत, त्याचा तुम्ही अर्थ समजून घ्या. तर अशा प्रकारे हा झाला मॉड्यूल नंबर 3 अल्पाधिकार. आणि शेवटचा युनिट आहे की सर्वसाधारण समतोल आणि कल्याणाचे अर्थशास्त्र. सर्वसाधारण समतोल म्हणजे की ज्या ठिकाणी बाजारातील सर्व कंपन्या या समतोलात असतात. आता समतोल म्हणजे काय, समतोल इक्विलिब्रियम इज अ स्टेज ऑफ रेस्ट. या ठिकाणी समतोल म्हणजे काय की ती कंपनीला महत्तम नफा प्राप्त झालेला आहे, त्या कंपनीला आणखी पुढे जावा असं वाटत नाहीये, इथे आहे मी ओके. इक्विलिब्रियम म्हणजे समतोल. समतोल म्हणजे असं स्थिरता. तर अर्थव्यवस्थेमध्ये जेवढे पण घटक आहेत ते जेव्हा, आणि हा जनरल म्हणजे काय बघा, समतोलाचे 2 प्रकार असतात. एक आहे पार्शियल इक्विलिब्रियम, ज्याला आपण खंडित संतुलन असं म्हणू, आणि एक आहे सर्वसाधारण संतुलन. म्हणजे बाजारामध्ये 10 कंपन्या आहेत, 10 कंपन्याच्या एकच कंपनी स्थिर आहे, तर त्याला म्हणतात खंडित संतुलन, पार्शियल इक्विलिब्रियम. पण पूर्ण 10 कंपन्यांचा जेव्हा आपण विचार करतो एकत्रित, त्याला म्हणतात सर्वसाधारण संतुलन. तर या ठिकाणी सर्वसाधारण संतुलन बद्दल एक पॅराटो ऑप्टिमॅलिटी कंडिशन ऑफ सोशल वेलफेअर. तर तुम्हाला संतुलनामध्ये काय की सर्व घटक हे महत्तम नफा मिळवतात आणि सर्वांचं कल्याण होत असतं. तर पॅराटो ऑप्टिमॅलिटी म्हणजे पॅरेटो नावाचे एक अर्थतज्ञ होऊन गेले, की त्यांनी काय सांगितलं की सामाजिक कल्याणाच्या काही मूलभूत अटी सांगितलेल्या आहेत. जवळजवळ 6 अटी आहेत. त्या 6 अटी आपल्याला काय आहेत त्या माहिती पाहिजे. आता हे पॅरेटो ऑप्टिमॅलिटी, तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही संकल्पना कुठल्या बाजारामध्ये बघायला मिळते, तर तुम्हाला उत्तर आहे पूर्ण स्पर्धा, परफेक्ट कॉम्पिटिशन. ठीक आहे. पुढे आहे की हे क्षतिपूर्ती तत्व कोणी मांडलं, तर कार्डोर आणि हिग्स यांनी मांडलं, हे तुम्हाला तिथे लिहायचं आहे. पुढे आहे की अशक्यता प्रमेय कोणी मांडले. अशक्यता प्रमेय कोणी मांडले, तर केंथ ॲरो यांनी हे अशक्यता प्रमेय मांडलेलं आहे, हे तुम्हाला इथे सांगावं लागेल. तर अशा प्रकारे एकंदरीत तुमच्या मायक्रो इकॉनॉमिक्स पेपर नंबर 4, नवीन पेपर नंबर 7 याच्यामध्ये तुम्हाला एकूण हे 50 प्रश्न असतील. 50 पैकी 40 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1.5 मार्क असेल. 23 मार्क पासिंगसाठी हवे. तर हे सर्व आपण आज डिस्कस केलं. आणि तुम्हाला मी नोट्स पण ऑलरेडी आपल्या ग्रुपमध्ये पाठवलेल्या आहेत. काही प्रश्न पण तुम्ही बघा तिकडे. जरी काही डाऊट असेल, काही समजत नाहीये, काही डाऊट आला तर मला तुम्ही पर्सनली व्हॉट्सअप करा, मेसेज करा. मी नक्कीच तुमच्या शंकांचं समाधान करेल. आणि सर्वांनी चांगला अभ्यास करा. सर्वांना पेपर चांगला जाईल अशी मी आशा करतो. सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही मला पुढच्या लेक्चरमध्ये विचारा, किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मला विचारा, पर्सनली मेसेज करून विचारा. जवळजवळ आपला सिलेबस हा आता संपलेला आहे. थँक्यू ऑल ऑफ यू.